नमस्कार मंडळी. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 25 जानेवारी 2026 रोजी रथसप्तमी आलेली आहे. आपल्या भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये रथसप्तमी हा दिवस खूप खास आणि महत्त्वाचा मानला जातो. रथसप्तमी या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते. रविवार हा दिवस सूर्यदेवाला समर्पित आहे आणि रथसप्तमी हा सूर्यपूजनाचा सण आहे. आणि यावर्षी रथसप्तमी ही रविवारी आल्या कारणाने या वर्षीची रथसप्तमी खूप खास आणि अधिक फलदायी मानली जाते. आपली भारतीय संस्कृती सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यास शिकवते. त्याच अनुषंगाने सूर्यदेवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रथसप्तमी हा सण साजरा केला जातो. माघ महिन्यातील शुक्ल सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते. या दिवसापासून सूर्य आपल्या रथात बसून प्रवास करतो. या रथाला 7 घोडे असतात, म्हणून रथसप्तमी असा शब्द वापरला जातो. ज्या सूर्यामुळे अंधार नाहीसा होतो आणि चराचराला नवे तेज, नवे जीवन लाभते, त्या भास्कराची ही पूजा आहे. ही प्रकाशाची सूर्यदेवतेची पूजा आहे. रथसप्तमी हा स्त्रिया संक्रांतीनिमित्त करत असलेल्या हळदी कुंकवाचा शेवटचा दिवस मानला जातो. रथसप्तमीच्या दिवशी निर्गुण सूर्याच्या लहरी इतर दिवसाच्या तुलनेत 30% जास्त प्रमाणात कार्यरत असतात. महर्षी कश्यप आणि देवमाता अदिती यांच्या पोटी सूर्यदेवाचा जन्म झाला. तो दिवस म्हणजे रथसप्तमी हा दिवस. भगवान श्री विष्णूंचे एक रूप म्हणजेच श्री सूर्यनारायण होत. संपूर्ण विश्वाला आपल्या महातेजस्वी स्वरूपाने प्रकाशमय करणाऱ्या सूर्यदेवांमुळे पृथ्वीवर जीवन अस्तित्वात आहे. सूर्यदेवता सतत या रथात विराजमान असतात. रथ हे तिचे वाहनच आहे. देव देवळात असल्यामुळे देवळाला महत्त्व प्राप्त होते. तसेच महत्त्व सूर्याच्या रथाला आहे. त्यामुळे रथसप्तमीला सूर्याच्या उपासनेबरोबरच प्रतिकात्मक रथाचेही पूजन केले जाते. रांगोळीने किंवा चंदनाने पाटावर 7 घोड्यांचा सूर्यनारायणाचा रथ अरुण सारथी किंवा रथात सूर्यनारायण काढतात आणि सूर्यनारायणाची पूजा करतात. आणि धार्मिक दृष्टीने रथसप्तमी हा दिवस खूप खास आणि महत्त्वाचा मानला जातो. अशा या खास आणि महत्त्वाच्या तिथींवरती काही खास उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात. रथसप्तमीला हा दिवस सूर्यनारायणाचा जन्मदिवस असल्याने अग्नीला आणि सूर्यनारायणाला दूध अर्पण केलं जातं. म्हणजेच या दिवशी गोवऱ्या पेटवून त्यावर मातीच्या भांड्यात दूध उतू घालण्याची प्रथा आहे. आपल्या घरात दूध उतू घालवणे म्हणजे आपल्या घरात सुख समृद्धी येवो आणि सर्वांना उत्तम आरोग्य लाभावे. असे दूध उतू घालणं म्हणजे दुधाच्या फेसाला सूर्याची किरणे व दुधाच्या प्रवाहातील वाढीला समृद्धी मानले जाते. आपल्या घरात किंवा अंगणात असे दूध उतू घालवताना ते पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला उतू जाणे अधिक शुभ मानले जाते. रथसप्तमीला भगवान सूर्यदेव उत्तरायणात येतात. या दिवशी दुधाचा पांढरा शुभ्र रंग हे पवित्रतेचे आणि वाढणाऱ्या सुखाचे प्रतीक आहे. अग्नी आणि सूर्याला दूध अर्पण करण्यासाठी अंगणात किंवा गॅलरीत शेणाच्या गोवऱ्या पेटवून त्यावर सुगडात दूध घालून ते उतू घालवले जाते. हे दूध उतू घालवताना आपल्याला त्या दुधामध्ये एक वस्तू टाकायची आहे, ज्यामुळे आपल्या घराची रात्रंदिवस प्रगती होत राहील. घरामध्ये धनधान्य, पैसा, सुख, संपत्ती कधीही कमी पडणार नाही. तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला दूध उतू घालवताना दुधामध्ये टाकायची आहे, हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये ओम सूर्याय नमः असे नक्की लिहा. तर पहा, उद्या रथसप्तमीला आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे, कारण आपल्याला या दिवशी सूर्य उगवतो त्यावेळेला सर्वात महत्त्वाचं काम करायचं आहे आणि ते म्हणजे सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. त्यासाठी सकाळी लवकर उठून स्वच्छ आंघोळ करायची आहे. आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यात आपल्याला 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे, कारण या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला खूप महत्त्व असतं. त्याचबरोबर चिमूटभर पांढरे तीळ सुद्धा टाकायचे आहेत आणि स्नान करायचं आहे.
स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. या दिवशी शक्यतो पिवळ्या, केशरी किंवा लाल रंगाचे कपडे परिधान करावेत. हे खूप शुभ मानले जाते. हे रंग शौर्याचे आणि धैर्याचे प्रतीक मानले जाते. काळ्या रंगाचे कपडे चुकूनही परिधान करू नका, कारण ते खूप अशुभ मानलं जातं. त्यानंतर सूर्याला अर्घ्य देण्यास तांब्याच्या भांड्यात पाणी टाकून कुंकू, लाल फूल, तांदूळ, अक्षदा टाकून अर्घ्य द्यायचा आहे. सूर्याला अर्घ्य हे सूर्य उगवताना द्यायचा आहे, किंवा तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही जास्तीत जास्त 7:30 पर्यंत सूर्याला अर्घ्य देऊ शकता. सूर्याला अर्घ्य देताना आपल्याला ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर आपल्याला दूध उतू घालवायचं आहे. हे दूध उतू घालवण्यासाठी आपण संक्रांतीला जे सुगड वापरले होते त्याच सुगडाचा वापर करायचा आहे. त्या सुगडात आपल्याला गाईचं कच्चं दूध वापरायचं आहे. घरातील शिल्लक असलेलं गरम केलेलं दूध वापरायचं नाही. त्यासाठी तुम्हाला ताजं दूध घेऊन यायचं आहे आणि त्या दुधामध्ये तुम्हाला चिमूटभर साखर, चिमूटभर तांदूळ टाकायचं आहे आणि त्याचबरोबर 1 रुपयाचं नाणं देखील टाकायचं आहे. आणि असे दूध तुम्हाला उत्तर किंवा पूर्व दिशेला उतू घालवायचं आहे. या दुधामध्ये सूर्याची किरणं पडणं देखील आवश्यक आहे, कारण या दिवशी सूर्याच्या किरणांमध्ये 20% जास्त सकारात्मक लहरी असतात. त्याचबरोबर अशा प्रकारे दूध उतू घालवून आपण सूर्यदेवाला आणि अग्निदेवाला नैवेद्य अर्पण करत असतो. आणि यानंतर हे दूध घरातील सर्वांना प्रसाद म्हणून चमचाभर द्यायचा आहे. याचा प्रसाद घेतल्याने सर्वांना उत्तम आणि निरोगी दीर्घायुष्य लाभते. घरामध्ये पैसा, सुख, संपत्ती भरभरून लाभते. कारण म्हणतात ना, एखाद्याकडे जर पैसा म्हणजेच लक्ष्मी खूप असेल तर त्याच्याकडे उतू जायला लागला आहे. इतकी संपत्ती, सुख आहे, त्याला कशाचीच कमी नाही. अगदी त्याचप्रमाणे रथसप्तमीला आपल्याला घरात दूध उतू घालवल्याने आणि त्यातल्या त्यात उत्तर किंवा पूर्व दिशेला घालवल्याने घरामध्ये भरपूर पैसा, सुख, संपत्ती येते. घरातील प्रत्येकाला प्रत्येक कामात यश मिळते आणि घराची भरभराट होत राहते. घरातील धनधान्य भरून राहते. माता अन्नपूर्णेचा आशीर्वाद कायम राहतो आणि ज्या ठिकाणी माता अन्नपूर्णा प्रसन्न असते तिथे लक्ष्मी देखील आपोआपच येते. म्हणून रथसप्तमीला असे दूध उतू घालवणे हे खूप शुभ मानले जाते. आता यानंतर या सुगडामध्ये आपण जे एक रुपयाचं नाणं टाकलं होतं ते घेऊन तुम्हाला संध्याकाळी तुळशीजवळ जायचं आहे. तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे, हळदी कुंकू वाहायचं आहे, अगरबत्ती ओवाळून ते 1 रुपयाचं नाणं तुळशीच्या मातीत गाडायचं आहे. माता तुळशी जसजशी वाढेल तसतशी आपल्या घराची भरभराट होत जाते. हा एक उपाय तुम्हाला उद्या रथसप्तमीला दूध उतू घालवताना करायचा आहे. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.